बायकोने काढलेल्या अध्यादेशानुसार सकाळ सकाळ पहारूचं तोंड घेऊन नाश्त्याला मेदूवडा आणायला गेलो. इकडं झोपेतून उठलेली लेक अशी आजीच्या अंगावर लाडाने झोपली होती. नंतर असा मेदूवडा खाऊन पारुसच तोंड घेऊन आम्ही गेलो केस कापायला. घरी आल्यावर छान छान गंध लावून देवपूजा केली आणि श्री रामचरितमानस वाचायला घेतलं. त्यात स्वतःची वाणी पवित्र करण्यासाठी तुलसीने श्रीरामांची कीर्ती वर्णन केली आहे. तसे पाहिले तर श्री रघुनाथांचे चरित्र हा अपार समुद्र आहे. इकडं कालच्या राहिलेल्या चपातीचा चिवडा केला आणि असं जेवण केलं. नंतर खोडीची लेक झोपायचं असं खोटं खोटं नाटक करत होती. आणि मित्र हो, तुम्हा सर्वांच्या आणि भगवंताच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलचे 1 लाखाचे कुटुंब झाल्याबद्दल मोतीचूरचे लाडू आणून आजीने अशी देवपूजा करून भगवंताला असा प्रसाद वाढला. मित्र हो, तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या.